पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने प्रारूप विकास आराखडा तयार करून प्रसिद्धीसाठी महानगर नियोजन समितीकडे सादर करणे आवश्यक असताना देखील PMRDने त्याच्या स्तरावर विकास आराखडा बेकायदेशीरपणे प्रसिद्ध केला। त्यावरील हरकती व सूचना प्राप्त करून घेऊन त्यांना नियुक्त समितीपुढे सुनावणी न देता समितीमधील एका सदस्यांसमोर हरकतदारांना सुनावणी देण्यात आली। त्या विरोधात MCPच्या सदस्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। न्यायालयाने पूर्वीच्या आदेशावर स्थगिती कायम असल्याचं स्पष्ट केलंय। त्यामुळे MRDAला विकास आराखड्याबाबत कारवाई करता येत नाही, तरीही त्यावर कारवाई सुरू असून त्यात गैरव्यवहार झाला आहे असा आरोप महानगर नियोजन समितीचे सदस्य वसंत भसे यांनी शुक्रवारी 2 जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे। पिंपरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस समितीचे सदस्य सुखदेव तापकीर, दीपाली हुलावळे तसेच संतोष भेंगडे, प्रियंका भेंगडे पठारे आदी यावेळी उपस्थित होते। PMRDने जो प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध केला, प्रथमतः MPC कमिटीमध्ये 2/3 सदस्य लोकनियुक्त नसताना हा DP प्लॅन पब्लिश केला, हा बेकायदेशीर आहे हा मुद्दा घेऊन आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्याच्या विरोधामध्ये दाद मागितली। उच्च न्यायालयाने वस्तुस्थिती पाहून याला PMRDला पुढील कारवाई करण्यास मज्जाव केलेला असा आदेश या ठिकाणी दिलेला असताना देखील PMRDने नंतरच्या काळात 2 वेळा CM साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग लावून चुकीच्या पद्धतीने हा DP प्लॅन बेकायदेशीर अंतिम करण्याचा प्रयत्न केला। त्याला देखील आम्ही उच्च न्यायालयामध्ये विरोध केलेला आहे आणि हा DP प्लॅन तयार करत असताना ह्या DP प्लॅनवर काम करणारा नगर रचना अधिकारी DP प्लॅन तयार करतानापासून जवळजवळ 7 वर्ष झाली एकच अधिकारी का काम करतोय आणि त्यांचा कार्यकाळ संपलेला असताना देखील त्यांना पुन्हा का सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली आहे, ह्याच्या पाठीमागं नक्की काय अर्थकारण आहे का किंवा ह्याच्या पाठीमागं कोणते हेतू आहेत आणि हेतू असतील तर आम्ही PMRDकडे याविषयी RTIमध्ये अर्ज दाखल करून याची माहिती सविस्तर मागितलेली आहे आणि ह्या अधिकाऱ्याची खात्याने चौकशी व्हावी अशी आमची सर्व सदस्यांची या ठिकाणी राज्य सरकारकडे आणि माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांकडे आमची असणार आहे असे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो। आणि हा जो DP प्लॅन तयार करायचं मनमानी आणि गैरकारभार हा PMRDचा चाललेला आहे, याच्या विरोधात शेतकरी असतील, सर्व ग्रामस्थ गावगावातील असतील यांना देखील आम्ही आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोणत्याही शेतकऱ्यावरचे चुकीचे आरक्षण पडलेले असतील तर त्यांनी आमच्याकडं संपर्क साधावा आणि हा DP प्लॅन कॅन्सल करण्यासाठी आपण देखील आम्हाला मदत करावी अशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना आम्ही मागणी करत आहोत। असतील आणि MPCचे असतील माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब याला आम्ही सर्व कमिटी मेंबर जाऊन भेटलो। त्यांना हा चाललेला चुकीचा कारभार, गैरकारभार आणि DP कशा पद्धतीने चुकीचा आहे हे त्या ठिकाणी आम्ही त्यांना निर्देशास आणून दिलेलं आहे। त्या पद्धतीने त्यांनी खाली आदेश करतो असं त्यांनी सांगितलं। त्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांना पण वेळोवेळी भेटून या DP संदर्भात कशा पद्धतीने चुकीचा कारभार चालला आहे हे कमिटीच्या मेंबरांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरं तर आता सल्लागार म्हणून ज्यांची नियुक्ती झाली विवेकजी खरवडकर हे टाउन प्लॅनर म्हणून त्या ठिकाणी काम करत होते आणि ते ज्या टाउन प्लॅनर म्हणून काम करत होते त्यांना ह्या टाउन प्लॅनिंगचं काम करत असताना किती वर्षाचा अनुभव आहे, किती वर्षे त्यांनी टाउन प्लॅनिंगची आधी कामं केली आहेत, 10 असतील 15-20 DP आधी त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने केलेत का याची विचारणा पण आम्ही एक पत्र देऊन त्या ठिकाणी सादर केलेली आहे। त्यांना आता रिटायर झाल्यानंतर पण सल्लागार म्हणून घेतलं, त्यासारखं ती पण आमची म्हणणं आहे की ती चुकीची निवड झालेली आहे। कारण की त्यांना MRTP ॲक्ट खाली त्यांचा असलेला अनुभव किंवा त्या आज PMRDने त्यांना नियुक्त केलं त्यावेळेस पेपर नोटीस दिली नाही, कुठल्या पद्धतीची त्यांचा अनुभव विचारला नाही किंवा किती लोकांची मागणी केली की आम्हाला सल्लागार होऊन यायचं याची काय इतुंबत माहिती PMRDने दिलेली आहे का याची विचारणा आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। आणि आम्हाला असं वाटतं ती आत्ता झालेली निवड ही हेतुस्फूर्तपणे केलेली आहे
चुकीच्या कारभार करण्यासाठी केली असं आम्हाला नक्कीच या ठिकाणी वाटतंय. सिटी प्लस मराठीसाठी गणेश मोरे, पिंपरी चिंचवड.